Welcome students, welcome to the Info Physics YouTube channel. Our first lecture is related with the introduction to the syllabus. Maharashtra State HSC Board 11th Standard Physics Syllabus. Let us start. The unit number 1 is Units and Mathematical Methods. या युनिटमध्ये एकूण 2 चॅप्टरचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामधला पहिला चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स आणि चॅप्टर नंबर 2 आहे मॅथमॅटिकल मेथड्स. सो देर आर 2 चॅप्टर्स इन फर्स्ट युनिट. पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये आपण व्हेरियस सिस्टीम्स ऑफ युनिट्स पाहणार आहोत. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या मेजरमेंटच्या सिस्टीम्स आहेत. फॉर एक्झाम्पल CGS सिस्टीम, FPS सिस्टीम, MKS सिस्टीम आणि SI सिस्टीम. वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल दी SI सिस्टीम. मग या SI सिस्टीममध्ये इन्क्लूड असलेल्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी, त्यांची युनिट्स या संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला फिजिक्समध्ये लागणाऱ्या काही डिराइव्ड क्वांटिटी असतात, त्यांची युनिट्स याची आपण माहिती करून घेणार आहोत. इनफॅक्ट आपल्याला डिटेलमध्ये SI सिस्टीमची माहिती करून घ्यायची आहे. मग याच्यामध्ये आपण मेजरमेंट करत असताना होणाऱ्या एरर्स, हाऊ टू एस्टिमेट दी एरर्स, त्यानंतर याच्याशीच एक रिलेटेड आर्टिकल दॅट इज सिग्निफिकंट फिगर्स याची आपण माहिती करून घेणार आहोत. या चॅप्टरचं वेटेज असणार आहे 7 मार्काचं. त्यानंतर या युनिटमधला सेकंड चॅप्टर आहे मॅथमॅटिकल मेथड्स. मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमध्ये आपण 2 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीची माहिती पाहणार आहोत. स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर्स ऑर वेक्टर क्वांटिटी. यू हॅव ऑलरेडी डील विथ दिस स्केलर्स. आपला मेन फोकस हा वेक्टर क्वांटिटीवर असणार आहे. याच्यामध्ये आपण वेक्टर ॲनालिसिस पाहणार आहोत. त्यानंतर या वेक्टर्स किंवा वेक्टर क्वांटिटीचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स कसं केलं जातं हे पाहणार आहोत. त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, वेक्टर कसे डिनोट केले जातात. त्यानंतर या वेक्टरच्या प्रोडक्टच्या 2 मेथड्स आहेत, स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. तर या स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्टच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत. सेकंड युनिट दॅट इज मोशन अँड ग्रॅव्हिटेशन. त्यापूर्वी या फर्स्ट युनिटमधला जो मॅथमॅटिकल मेथड्स हा चॅप्टर आहे त्याचं देखील वेटेज 7 मार्काचं आहे. नेक्स्ट युनिट मोशन अँड ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये 3 चॅप्टरचा समावेश आहे. चॅप्टर नंबर 3 मोशन इन अ प्लेन, चॅप्टर नंबर 4 लॉज ऑफ मोशन अँड चॅप्टर नंबर 5 ग्रॅव्हिटेशन. या थर्ड चॅप्टरमध्ये मोशन इन प्लेनमध्ये आपण व्हेरियस टाईप्स ऑफ मोशन्स पाहणार आहोत. मोशनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. मग याच्यामध्ये आपण रेक्टॅलिनियर मोशन, त्यानंतर मोशन इन 2 डायमेन्शनल इन अ प्लेन, त्याचबरोबर प्रोजेक्टाईल मोशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा इन शॉर्ट त्याला UCM असं म्हटलं जातं, त्याची माहिती करून घेणार आहोत. तर हा चॅप्टर पूर्णतः मोशनशी रिलेटेड आहे अँड दॅट मोशन मस्ट बी परफॉर्म इन अ सिंगल प्लेन. या चॅप्टरचं वेटेज 7 मार्काचं आहे. नेक्स्ट चॅप्टर नंबर 4 लॉज ऑफ मोशन. आपण या चॅप्टरमध्ये मोशनशी रिलेटेड काही फिनॉमिनॉन पाहणार आहोत. मग त्याच्यामध्येच आपण लॉज ऑफ मोशन देखील पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण ॲरिस्टॉटल्स फॅलसी, ॲरिस्टॉटलनं मोशनच्या बाबतीत सांगितलेली फॅलसी काय ते समजून घेणार आहोत. त्यानंतर न्यूटननं या मोशनसाठी काही फॉर्म्युले तयार केले, त्याला लॉज ऑफ मोशन असं म्हटलं जातं. तर ह्या लॉज ऑफ मोशनची माहिती करून घेणार आहोत आपण. नंतर टाईप्स ऑफ फोर्सेस. ही जी मोशन निर्माण होते ती निर्माण होण्यासाठी कारणीभूत फोर्स असतो. फोर्स प्रोड्यूस द मोशन. मग या फोर्सेसचे काही टाईप्स असतात ते आपल्याला समजून घ्यायचे आणि त्याचप्रकारे या फोर्समुळे घडणारं वर्क डन काय असतं आणि फोर्स आणि वर्क डनमधलं रिलेशन आपण समजून घेणार आहोत या 4th चॅप्टरमध्ये. लॉज ऑफ मोशन हा थोडासा मोठा चॅप्टर आहे, त्यामुळे त्याचं वेटेज 10 मार्काचं असणार आहे. चॅप्टर नंबर 5 ग्रॅव्हिटेशन.
या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये देखील आपण मोशनचा स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन्स पाहणार आहोत. त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याला कॅपिटल जी म्हटलं जातं, तर हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याचे युनिट, त्याची डायमेन्शन्स, त्याची व्हॅल्यू किती असते ते आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण स्मॉल जी म्हणतो, तर त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते ते समजून घेणार आहोत. या ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस किंवा हाईटनुसार चेंज होते. तर आपण या जीचं व्हेरिएशन कसं घडतं ते समजून घेणार आहोत आणि या कॅपिटल जी आणि स्मॉल जीमधलं रिलेशन आपल्याला समजून घ्यायचं. त्यानंतर आपलं थर्ड युनिट आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. दिस unit consists of two chapters. Chapter number 6 mechanical properties of solids and chapter number 7 thermal properties of matter. हे दोन्ही चॅप्टर जे आहेत ते प्रॉपर्टीज ऑफ मॅटरशी रिलेटेड आहे. 6 चॅप्टरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स पाहणार आहोत. सॉलिड्सला फोर्स लावल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल होतात आणि काही प्रॉपर्टीज निर्माण होतात, त्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स असं म्हटलं जातं. मग कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करायच्या आहेत. याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आपण इलॅस्टिसिटी नावाची स्टडी करणार आहोत. त्यानंतर प्लास्टिसिटी म्हणजे काय, या इलॅस्टिसिटीशी रिलेटेड दोन टर्म्स आपण पाहणार आहोत, ज्याला स्ट्रेस अँड स्ट्रेन असं म्हटलं जातं. या स्ट्रेस आणि स्ट्रेनमधलं रिलेशन हुक्स नावाच्या सायंटिस्टनं एका नियमाच्या आधारे सांगितलं. दॅट इज आवर नेक्स्ट आर्टिकल, हुक्स लॉ. त्याचबरोबर आपण या सॉलिड्समध्ये एक फिनॉमिनॉन घडून येताना दिसून येतो, ज्याला फ्रिक्शन असं म्हटलं जातं. दोन सॉलिड्स ज्यावेळेस एकमेकाच्या सरफेसवरनं मोशनमध्ये असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये घर्षण घडतं. दॅट इज कॉल्ड एज द फ्रिक्शन इन सॉलिड्स. मग ह्या फ्रिक्शनचे टाईप्स आपण पाहणार आहोत आणि या फ्रिक्शनचे काही लॉज आहेत. तर ह्या 3 प्रकारचे फ्रिक्शनचे लॉज आपण पाहणार आहोत. त्यानंतर या प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमधला पुढचा चॅप्टर असणार आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये आपण पदार्थांना उष्णता दिल्यानंतर त्यांचं टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यामध्ये काही बदल घडतात. तर याची माहिती करून घेणार, त्याला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये सुरुवातीला आपण टेम्परेचर म्हणजे काय ते कसं मोजलं जातं, हीट ॲप्लिकेशन केल्यानंतर बॉडीच्या टेम्परेचरमध्ये चेंज होतो, हाऊ टू मेजर द टेम्परेचर. त्यानंतर व्हेरियस स्केल्स ऑफ टेम्परेचर आपण पाहणार आहोत. त्यानंतर हीट ॲप्लिकेशनमुळं देअर इज अ एक्सपान्शन इन द मॅटर. तर हे थर्मल एक्सपान्शन कसं घडतं ते समजून घ्यायचं आहे. अँड देअर इज अ चेंज इन द स्टेट ऑफ द मॅटर, त्याला चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर असं म्हटलं जातं. तर हे चेंज ऑफ स्टेट कसं घडतं ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड स्पेसिफिक हीट्सची आपल्याला माहिती करून घ्यायची. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा 6 मार्कासाठी असेल आणि थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा 7 मार्काचा चॅप्टर आहे. 4th युनिटचं नाव आहे साऊंड अँड ऑप्टिक्स. या 4th युनिटमध्ये आपल्याला एकूण 2 चॅप्टरची माहिती करून घ्यायची. साऊंड हा 8वा चॅप्टर असेल आपला आणि 9वा चॅप्टर ऑप्टिक्स. साऊंडच्या चॅप्टरमध्ये आपण वेव्ज म्हणजे काय, त्यानंतर वेव्हचे काही प्रकार असतात, टाईप्स ऑफ वेव्ज, त्याची माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर या वेव्हच्या काही प्रॉपर्टीज असतात, तर प्रॉपर्टीज ऑफ वेव्ज आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर या साऊंडच्या काही क्वालिटीज असतात, क्वालिटीज ऑफ साऊंड. याच्यामध्ये पिच ऑफ साऊंड किंवा टिम्बर ऑफ साऊंड या पद्धतीची माहिती आपल्याला करून घ्यायची. हा साऊंड हा चॅप्टर जो असेल तो 7 मार्कासाठी असतो. याच सेक्शनमधला किंवा या युनिटमधला पुढचा चॅप्टर आहे ऑप्टिक्स. प्रकाशाचं शास्त्र, प्रकाशाची माहिती किंवा लाईटची माहिती आपण इथं करून घेणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला नेचर ऑफ लाईट, लाईट कशी बनलेली असते किंवा तिचं नेचर काय असतं याची आपण माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर रे ऑप्टिक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकाशीय उपकरणामध्ये किंवा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट त्याला म्हटलं जातं, त्याच्यामधनं रे ऑफ लाईट पास केल्यानंतर जे फिनॉमिनॉन घडतात त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याची माहिती करून घेणार, त्यालाच रे ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. तर या ऑप्टिक्स चॅप्टरमध्ये आपण एवढी माहिती करून घेणार आहोत. हा थोडासा मोठा चॅप्टर असल्यामुळं याला 10 मार्काचं वेटेज असणार आहे. नेक्स्ट युनिट, युनिट नंबर 5
इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. या इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमच्या युनिटमध्ये आपण एकूण 3 चॅप्टरची माहिती करून घ्यायची. चॅप्टर नंबर 10 इलेक्ट्रोस्टॅटिक्स, चॅप्टर नंबर 11 इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स आणि चॅप्टर नंबर 12 मॅग्नेटिझम. इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रिक चार्जेसची माहिती करून घेणार आहोत. इलेक्ट्रिक चार्जेसचे 2 प्रकार असतात, पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस. त्यानंतर या चार्जभोवती जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं ते फील्ड कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्यासाठी युनिट काय वापरलं जातं, किती फील्ड प्रोड्यूस होतं हे आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर या इलेक्ट्रिक फील्डचं जे पोटेन्शियल असतं ते पोटेन्शियल म्हणजे काय, त्याचबरोबर गॉस नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेला एक नियम आहे, ज्याला गॉस लॉ असं म्हटलं जातं. आणि अजून एक शास्त्रज्ञाचा लॉ आहे ज्याला कुलम्स लॉ म्हटलं जातं. तर हे स्टॅटिक किंवा स्टेशनरी स्टेटमध्ये असलेल्या चार्जेसचा स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचं वेटेज असणार आहे 7 मार्काचं. त्याच्यातला नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 11 इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. या इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स चॅप्टरमध्ये आपण कंडक्टर्समध्ये इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर निर्माण झालेल्या फिनॉमिननचा माहिती करून घेणार आहोत. मग याच्यामध्ये सुरुवातीला आपण इलेक्ट्रिक करंट कशाला म्हटलं जातं, त्याची डेफिनेशन, त्याचं युनिट, त्यानंतर त्यासाठी फॉर्म्युला पाहणार आहोत. या इलेक्ट्रिसिटीमध्ये ओहम्स नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेलं एक लॉ आहे ज्याला ओहम्स लॉ म्हटलं जातं, त्याची माहिती करून घेणार आहोत. त्यानंतर या इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड टर्म्स आहेत इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, EMF ऑफ सेल यासारखी माहिती आपण इथं करून घेणार आहोत. आणि या सेक्शनमधला 12 नंबरचा चॅप्टर आहे मॅग्नेटिझम. मग याच्यामध्ये आपण मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी स्टडी करायची. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय, त्यानंतर बार मॅग्नेट म्हणजे एखादा कांडी किंवा रॉडच्या आकाराचा मॅग्नेट असेल तर त्याच्या बाबतीत घडून येणारे फिनॉमिनन आपण स्टडी करणार आहोत. आणि आपल्या 11वीच्या वर्षामधला शेवटचं युनिट असणारे युनिट नंबर 6 कम्युनिकेशन अँड सेमीकंडक्टर्स. या कम्युनिकेशन अँड सेमीकंडक्टर्स सेक्शनमध्ये किंवा युनिटमध्ये आपण 2 चॅप्टरचं स्टडी करायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम हा 13 नंबरचा चॅप्टर आणि 14 नंबरचं चॅप्टर असणार आहे सेमीकंडक्टर्स विच इज द लास्ट चॅप्टर ऑफ आवर सिलेबस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम हा चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पेक्ट्रम आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या काही प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज पुढं कशा जातात. त्यानंतर या टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, त्याचे काही प्रकार आहेत ते आपण समजून घेणार आहोत. आणि याचबरोबर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा कम्युनिकेशन सिस्टीममध्ये कशा पद्धतीनं वापर केला जातो त्याची माहिती आपल्याला करून घ्यायची. आणि आपला लास्ट चॅप्टर असणार आहे सेमीकंडक्टर्स. नावाप्रमाणेच सेमीकंडक्टर्समध्ये आपण सेमीकंडक्टर्स नावाच्या पदार्थाची माहिती करून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये बँड थेअरीच्या आधारे सेमीकंडक्टर्स कसे बिहेव करतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर या सेमीकंडक्टरचे काही टाईप्स आहेत, त्याला इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हटलं जातं किंवा P आणि N टाईप सेमीकंडक्टर्स म्हणतात, त्याची आपल्याला माहिती करून घ्यायची. या सेमीकंडक्टर्सपासून बनलेल्या डिव्हाइसची देखील आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये डायोड नावाचं एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. तर या डायोडचे टाईप्स, त्याचे युजेस यासारख्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर ओव्हरऑल आपल्या या 11वीच्या वर्षामध्ये असे एकूण 14 चॅप्टर, 6 सेक्शनमध्ये विभागलेले 14 चॅप्टर आपण शिकणार आहोत. आता ह्या पहिल्या लेक्चरचा उद्देश असा आहे की आपल्याला वर्षभरामध्ये ज्या गोष्टी शिकायच्या त्या अगोदर माहीत करून घेणं, हा या पहिल्या लेक्चरचा उद्देश आहे. या ठिकाणी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे 6 सेक्शन आणि त्याच्यामधल्या 14 चॅप्टरची माहिती करून घ्यायची आहे. या शेवटच्या सेक्शनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि कम्युनिकेशन सिस्टीम या चॅप्टरला वेटेज 5 मार्काचा असणार आहे आणि सेमीकंडक्टर्स हा देखील चॅप्टर 5 मार्काचा असणार आहे. या पद्धतीनं तुम्हाला 11वीच्या वर्षभरामध्ये एवढे सगळे चॅप्टर्स स्टडी करायचे आहेत.
आणि फिजिक्स हा अतिशय इंटरेस्टिंग असा एक सब्जेक्ट आहे. या फिजिक्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी अगोदर फिजिक्स समजणं तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि फिजिक्स समजण्यासाठी आपण काय शिकणार आहोत हे देखील समजणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण हे पहिलं लेक्चर इंट्रोडक्शन टू सिलेबस हे घेतलेलं आहे. लेट्स हॅव सम ब्रेन टीजर्स. तर या सेक्शनमध्ये आपण तुमच्यासाठी काही प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला 11वी आणि 12वीच्या वर्षभरामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा त्याला शॉर्टमध्ये MCQ असं म्हटलं जातं. तर या MCQचा तुम्हाला सामना करायचा आहे. मग त्याची थोडीशी पूर्वतयारी म्हणून आपण इथं तुमच्यासाठी 5 जनरल नॉलेज टाईप फिजिक्समधले जनरल नॉलेज टाईप 5 क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत विथ मल्टिपल चॉईस. रिमेंबर दॅट यू हॅव दी 10 सेकंड्स टू आन्सर दी क्वेश्चन. इथं 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील आणि त्या 4 ऑप्शन्समधला करेक्ट ऑप्शन कुठला आहे तुम्हाला ओळखायचं आहे आणि या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ असणार आहे. क्वेश्चन नंबर 1, SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज. A ऑप्शन कूलम, B ऑप्शन एम्पियर, C ऑप्शन व्होल्ट and D option ohm. And time starts now. And the correct option is ampere. इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट हे एम्पियर आहे. एम्पियर नावाच्या युनिटमध्ये इलेक्ट्रिक करंट मोजला जातो. सेकंड क्वेश्चन, डेन्सिटी इज इक्वल टू. डेन्सिटी किंवा मराठीमध्ये त्याला घनता म्हटलं तर पदार्थाची घनता म्हणजे नक्की काय असतं. डेन्सिटी इज इक्वल टू ए ऑप्शन इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हॉल्यूम. सेकंड और बी ऑप्शन इट इज इक्वल टू मास प्लस वॉल्यूम. सी ऑप्शन इट इज द रेशो ऑफ मास अँड वॉल्यूम, मास अपॉन वॉल्यूम. अँड डी ऑप्शन मास डिवायडेड बाय 2. दॅट मीन्स डेन्सिटी इज इक्वल टू हाफ द व्हॅल्यू ऑफ मास. तर याच्यामधला कुठला पर्याय बरोबर आहे ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. And the correct option is option number C, that is mass upon volume. The value of density is equal to mass upon volume. Third question, SI unit of temperature is. तुम्ही टेम्परेचर मोजलेलं असेल तर हे टेम्परेचर मोजण्यासाठी कुठलं SI युनिट वापरलं जातं ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ऑप्शन ए सेल्सियस, ऑप्शन बी केल्विन, ऑप्शन सी फॅरेनहाइट and option D all the above. Remember question is that SI unit of temperature is. तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे ह्यातलं SI युनिट कुठले का हे सर्वच SI युनिट आहेत असे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. युअर टाइम स्टार्ट्स नाव. And the correct option is Kelvin. Only Kelvin is the SI unit of temperature. बाकी व्यवहारामध्ये आपण सेल्सियस किंवा फॅरेनहाइट सारखी युनिट्स वापरतो, but they are not the SI unit. Only SI unit of the temperature is Kelvin. Question number 4. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू. स्मॉल डिस्टन्सेस मोजण्यासाठी नॅनोमीटर नावाचं युनिट वापरलं जातं. तर 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर असतं ते हा प्रश्न आहे. ऑप्शन ए 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. ऑप्शन बी 10⁻³ meters. Option C 10⁻6 meters and D 10⁻9 meter. Your time starts now. And the correct option is 10⁻9 meter. 1 nanometer is equal to 10⁻9 meters. And our last question is, the second planet of our solar system is. आपल्या सौरमालेमधला 2 नंबरचा प्लॅनेट कुठला आहे.
तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत. ए ऑप्शन अर्थ, बी ऑप्शन मर्क्युरी, सी ऑप्शन व्हीनस अँड डी ऑप्शन ज्युपिटर. अर्थ म्हणजे पृथ्वी, मर्क्युरी म्हणजे बुध ग्रह, व्हीनस म्हणजे शुक्र ग्रह आणि डी ज्युपिटर म्हणजे गुरु ग्रह. विच इज द सेकंड प्लॅनेट ऑफ आवर सोलर सिस्टीम. युअर टाइम स्टार्ट्स नाव. And the correct option is Venus. Venus is the second planet of our solar system. इथं या पिक्चरमध्ये तुम्हाला आपली सौरमालिका म्हणजे सोलर सिस्टीम दिसत असेल. हा तप्त गोळा जो डावीकडे दिसतोय तो आपला सूर्य आहे. प्रचंड मोठ्या आकाराचा एक तारा आहे सूर्य म्हणजे. आणि त्याच्या भोवती ऑर्बिटमध्ये फिरणारे हे आपले सगळे प्लॅनेट्स आहेत. तर आपण क्रमानं पाहूया कुठले कुठले प्लॅनेट्स आपल्या सोलर सिस्टीममध्ये आहेत. याच्यामध्ये पहिला प्लॅनेट आहे मर्क्युरी, जो सूर्याला सर्वात जवळून फिरणारा किंवा कक्षेमध्ये फिरणारा प्लॅनेट आहे, ज्याला आपण मराठीमध्ये बुध ग्रह म्हणतो. दॅट इज द फर्स्ट प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टीम. सेकंड प्लॅनेट आहे व्हीनस, शुक्र तारा. हा आपला दुसरा ग्रह आहे सौरमालेमधला. थर्ड प्लॅनेट हे जे गोलाकार निळ्या रंगाचं एक सुंदर अशा प्रकारचा ग्रह दिसतोय ती म्हणजे आपली ब्युटिफुल अशी अर्थ आहे. हा आपला थर्ड प्लॅनेट आहे सोलर सिस्टीमचा. अँड द फोर्थ प्लॅनेट इज मार्स, मंगळ ग्रह. तर हे पहिले क्रमानं 4 ग्रह आपल्या सौरमालेमध्ये सूर्याभोवती फिरत असतात. मार्स नंतर पुढं जो ज्युपिटर नावाचा प्लॅनेट आहे, यात मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये एक ॲस्ट्रॉइडचा बेल्ट आहे. ॲस्ट्रॉइडचा बेल्ट म्हणजे काय आहे, तर छोटे छोटे ग्रहांचे तुकडे विखुरलेले असा एक पट्टा निर्माण झालेला आहे. कदाचित इथं देखील एखादा ग्रह असू शकतो किंवा होता. त्या ग्रहाचे तुकडे झाल्यामुळं हे तुकडे सगळीकडं अवकाशामध्ये विस्तारले गेले आणि त्यांचा एक बेल्ट तयार झाला, ज्याला ॲस्ट्रॉइड बेल्ट असं म्हटलं जातं. या ॲस्ट्रॉइड बेल्टनंतर ज्युपिटर म्हणजे गुरु ग्रह आहे. आपल्या सोलर सिस्टीममधला इट इज द लार्जेस्ट प्लॅनेट, सर्वात मोठा असा हा ग्रह आहे. त्याच्यानंतर सॅटर्न म्हणजे शनी ग्रह. त्याच्या पुढं युरेनस आणि नेपच्यून हे 2 छोटे ग्रह फिरत असतात. अर्थात हे छोटे म्हणजे गुरु आणि शनीपेक्षा छोटे आहेत. अर्थ किंवा व्हीनसपेक्षा हे मोठे ग्रह आहेत आणि खूप लांब अंतरावरून सूर्यापासून ते फिरत असतात. नेपच्यून नंतर प्लुटो नावाचा छोटा एक ग्रह आहे आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्या सौरमालेमध्ये क्युपियर बेल्ट नावाचा या ग्रहांच्या अवशेषाचा एक पट्टा आहे, जस्ट लाईक द ॲस्ट्रॉइड बेल्ट. तर ही आपली अशी सोलर सिस्टीम आहे. परत एकदा पहा, क्रमानं आपण ग्रहांची नावं लक्षात ठेवूया. सूर्यापासून पहिला ग्रह आहे मर्क्युरी, सेकंड व्हीनस, थर्ड अर्थ, फोर्थ मार्स, फिफ्थ ज्युपिटर, सिक्स्थ सॅटर्न, सेवन्थ युरेनस, एट नेपच्यून अँड प्लुटो. या ॲस्ट्रॉइड बेल्टच्या आतमध्ये हे जे 4 प्लॅनेट्स आहेत, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स, या चौघांना मिळून इनर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. आणि ॲस्ट्रॉइड बेल्टच्या बाहेरनं फिरणारे हे जे प्लॅनेट आहेत, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून किंवा प्लुटो, यांना आउटर प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. हे प्लॅनेट वेगवेगळ्या वेळामध्ये सूर्याभोवती आपली रेव्होल्यूशन म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण करत असतात. प्रत्येकाचा पिरियडिक टाईम हा वेगळा असतो. आपण याची 11व्या वर्षामध्ये माहिती करून घेणार आहोत. तुम्हाला जे आपण क्वेश्चन्स विचारले होते, याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांची तुम्हाला उत्तरं आली असतील आणि जरी आली नसतील तरी काही हरकत नाही. 5 प्रश्नामध्ये जर तुम्ही 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर शोधली असतील, मला फिजिक्समधले बऱ्यापैकी माहिती आहे असं आपण समजूया. ज्या विद्यार्थ्यांना 5मध्ये 4 प्रश्नांची उत्तरं देता आली, त्यांची फिजिक्स चांगलं आहे. दे आर गुड इन फिजिक्स. त्यानंतर ज्यांना 3 प्रश्नांची उत्तरं आली, त्यांचं फिजिक्स वाईट नाही असं आपण म्हणूया. आणि ज्यांना 0, 1 किंवा 2 प्रश्नांची उत्तरं देता आली, त्यांचं फिजिक्स जरी वाईट असलं तरी ते आपण सुधारू शकतो या आपल्या लेक्चर्सच्या दरम्यान. तर आय होप्स तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडलं असेल. या ठिकाणी आपण आजचं हे लेक्चर कन्क्लूड करतो आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर इन्फो फिजिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण आपला चॅप्टर नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट याला सुरुवात करणार आहोत. पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ लेक्चर्स तुमच्या डिव्हाइसवर उपलब्ध होतील. थँक्स.